मस्त चमचमीत आणि बटरी असा अंडा घोटाळा आणि त्यासोबत गरम गरम पाव. सो हॅलो एव्हरीवन, आज दीक्षाच किचन मध्ये आपण बघणार आहोत अंडा घोटाळ्याची रेसिपी. त्यासाठी पॅन मध्ये तेल, त्यासोबत बटर मी इथे गरम करून घेतलं. त्यामध्ये जिरं, बारीक चिरलेला लसण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली. सोबतच कोथिंबीरची जे देठं असतात त्याला छान बारीक चॉप करून यामध्ये मी ऍड करून घेतलं. त्याने छान मस्त टेस्ट येणार. आणि त्यानंतर आपला लसण गोल्डन ब्राऊन झाला की एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याला छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा आपला इथे गोल्डन ब्राऊन झाला की त्यानंतर काही सुके मसाले आपण यामध्ये टाकणार. त्यामध्ये धने जिरे पावडर, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आपण. हे सर्व मसाले छान टाकून झाले आपले की त्यानंतर हिरवी कोथिंबीर छान फ्रेश आपण यामध्ये ऍड करून घेणार आहोत आणि त्याला छान असं परतवून घेणार आहे. संपूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही ते चेक करू शकता. त्यानंतर मसाल्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून मसाला छान शिजवून घ्यायचा आणि आपल्याला 2 बॉईल केलेले अंडे घ्यायचे आहे. त्याला छान ग्रेट करून या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मस्त मी अंडे अशी ग्रेट करून यामध्ये ऍड करून घेतलेले आहे संपूर्ण आणि त्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मसाल्यामध्ये मी अंडे मिक्स करून घेतले. मग यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकायचं, कारण की आपल्याला अंड्याची घोटाळ्याची कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी अशी वॉटरी टेक्स्चर पाहिजे आपल्याला त्याला. नंतर त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर टाकायचं आणि मस्त असा घोटाळा आपला इथे शिजू द्यायचा आणि नंतर याची प्लेटिंग करायला घ्यायची. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.